अशोक नेते यांचा जन्म 1 जुलै 1963 रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाला. आदिवासी समाजांच्या प्रश्नांची जाण असलेले राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. अशोक नेते यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अशोक नेते एका सामान्य कुटुंबात जन्माला आले. आपल्या मोठ्या भावासोबत ते 32 वर्षापूर्वी गडचिरोलीत स्थायिक झाले. या ठिकाणी अशोक नेते आणि त्यांचे बंधू नामदेव नेते यांनी खानावळ सुरू केली. या काळात समाजकार्य करता करता अशोक नेते भाजपच्या संपर्कात आले. राजकारणात स्थिरस्थावर होईपर्यंत अशोक नेते उद्योगात सक्रिय होते. अशोक नेते यांनी 1999 साली भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयी झाले. 2004 मध्ये अशोक नेते यांनी आपल्या विजयाची पुनरावृत्ती केली. 2014 साली गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून नेते यांना पक्षाने रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला. 2015 मध्ये अशोक नेते यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या संसदीय समितीच्या सदस्यपदी निवड झाली. यानंतर भाजपकडून त्यांना आदिवासी आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांनी पुन्हा एकदा गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून दाखवला. दांडगा जनसंपर्क, मृदू स्वभाव आणि बोलण्यात गोडवा असल्यामुळे गडचिरोलीतील स्थानिकांना ते आपलेसे वाटतात. आयुष्यातील खडतर परिस्थितीत संघर्ष करीत राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे अशोक नेते यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं अनेक शुभेच्छा.